नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की फ्लॅश कार्ड्स कसे तयार करायचे आणि या फ्लॅश कार्ड्सचा आपल्याला शेवटच्या क्षणी अगदी वेळेवरती रिव्हिजन करताना किंवा सराव करताना कसा उपयोग होऊ शकतो. तर आपण आज मराठीच्या दृष्टीने निबंध लेखनाचं फ्लॅश कार्ड कसं तयार करायचं आणि काय काय गोष्टी शेवटच्या क्षणी लक्षात ठेवायच्या आहेत ह्या पटकन बघून घेऊया. निबंध लेखनाचं फ्लॅश कार्ड. सगळ्यात पहिला निबंधाचा प्रकार आपण घेतोय वैचारिक निबंध. काय लक्षात ठेवायचे वैचारिक निबंध लिहित असताना? सगळ्यात आधी निबंध हा कमीत कमी 3 ते 4 परिच्छेदांचा असावा. निबंधाची सुरुवात आकर्षक हवी आणि शेवट समर्पक असावा. अचानक मध्येच निबंध सोडून द्यायचा नाहीये. जशी सुरुवात आकर्षक करणार तसा शेवट पण छान करायचा आहे. विषयाला अनुसरून कवितेच्या ओळी संस्कृत किंवा हिंदी वचनं टाकता येतील, पण याचा अट्टाहास करायचा नाही. जर चपखल बसत असतील, सहज जमत असेल तरच करायचंय. एक पान भरून तरी हा आपल्याला निबंध करायचाच आहे, लिहायचाच आहे. मधला जो परिच्छेद आहे, तिसरा आणि चौथा परिच्छेद किंवा दुसरा आणि तिसरा परिच्छेद, या मधल्या परिच्छेदांमध्ये वेगवेगळी समर्पक उदाहरणं लिहून आपण आपला निबंध अधिक देखणा करायचा आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचंय आपली भाषा प्रभावी हवी, शुद्ध हवी आणि शुद्ध लेखनाच्या चुका टाळायच्या आहेत. त्याचबरोबर खूप मोठी मोठी रटाळ वाक्य न करता छोटी छोटी पण प्रभावी वाक्य करायची आहेत आणि यामुळे तुमच्या वाक्यरचनेच्या चुका टळणार आहेत. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं, वैचारिक निबंध लिहिताना तो एकांगी किंवा बायस माइंडनी न लिहिता सर्वसमावेशक म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सगळ्या बाजूंनी अभ्यास करून लिहिता आला पाहिजे. मग आता लिहू शकाल ना छान वैचारिक निबंध? बाय.